नमस्कार. जालना जिल्हा आणि परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे जालना जनता सेवा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. गोंदी पोलिसांकडून मोटरसायकल चोर अटक करून एकूण 6,20,000 रुपये मुद्देमाल जप्त. ठाणे गोंदी येथे दिनांक 22/7/2026 रोजी पोलीस स्टेशन गोंदी हद्दीत सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गुरले सोबत पोलीस कॉन्स्टेबल शकउद्दीन सिद्दीकी, दीपक भोजने, गजानन भावरे, प्रदीप हावळे, पोलीस कॉन्स्टेबल सलमान सय्यद असे पोलीस स्टेशन गोंदी हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारफत माहिती मिळाली की पोलीस ठाणे गोंदी येथे दाखल असलेल्या गुन्ह्यातील चोरीची मोटरसायकल ही शहापूर येथील एका इसमाच्या ताब्यात आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यानं सदर व्यक्ती ऋतिक बाळू गव्हाणे, राहणार दाहेगाव, तालुका अंबड यांच्याकडे सखोल चौकशी करता त्याने गुन्ह्याची कबुली देऊन पोलीस स्टेशन गोंदी येथील गुन्ह्यातील मोटरसायकल काढून दिली. तसेच त्याच्याकडे आणखी चौकशी करता त्याच्या ताब्यातून इतर 5 विना क्रमांकाच्या मोटरसायकल तसेच एक टाटा एस मालवाहू चारचाकी वाहन असा एकूण मुद्देमाल आरोपीच्या ताब्यात मिळून आल्यानं त्यास अटक करून सदर एकूण 6,20,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. सदर आरोपीची 1 दिवसाची पोलीस कोठडी घेण्यात आली असून सदर आरोपीकडे गुन्ह्यातील इतर मोटरसायकल व चारचाकी वाहनांबाबत तपासणी सुरू आहे. आरोपी ऋतिक बाळू गव्हाणे, राहणार दाहेगाव, तालुका अंबड, जिल्हा जालना. मिळाला माल गोंदी येथील गुन्ह्यातील मोटरसायकल, 5 विनाक्रमांकाच्या मोटरसायकल तसंच एक टाटा एस मालवाहू चारचाकी वाहन असा एकूण 6,20,000 रुपये किमतीचा मुद्देमाल. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक तेगबीर सिंधू, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी अंबड सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गुरले सोबत पोलीस कॉन्स्टेबल शकीरुद्दीन सिद्दीकी, दीपक भोजने, गजानन भावरे, प्रदीप हावळे, पोलीस कॉन्स्टेबल सलमान सय्यद यांनी केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण हवाले हे करत आहेत. अशाच विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका.